नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण उपवासाचे चीज बॉल म्हणजेच फराळी चीज बॉल हे कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी 4 उकडलेले बटाटे आहेत, ते चांगले असे किसून घेतलेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप उपवासाची भाजणी पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचं आहे व इकडे मी मिरचीचा ठेचा केलेला आहे. त्यामध्ये 3 मिरच्या आणि 1 चमचा जिरं असा वापर करून ठेचा तयार केलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. या रेसिपीचा फुल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे व या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. बघू शकता असा मी डो तयार करून घेतलेला आहे. थोडंसं तेल घालून थोडं मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्या छोट्या छोट्या असे गोळे करून पारी करायची आहे डोची. असे छोटे छोटे गोळा घ्यायचा आहे व त्याची पारी करायची आहे. तुम्ही जर उपवासाला चीज नसेल खात तर याच्यामध्ये घालू नका, असेच पण हे बॉल्स छान लागतात. अशी पारी तयार करून घ्यायची. आपण आता त्याच्यामध्ये चीज घालणार आहोत. असं त्याच्यामध्ये चीज घालायचं आहे व असं बंद करून घ्यायचं आहे. त्याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. एकदम सोपी प्रोसेस आहे ही. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बॉल्स घालणार आहोत. मी हे बॉल्स थोडे वरीचे पीठ आहे त्याच्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला थोडे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपल्या बॉल्सना थोडा कलर आलेला आहे आणि आपले उपवासाचे चीज बॉल सुद्धा तयार झालेले आहेत. बघू शकता. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.